नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सहारा समाचारमध्ये असतपूर शहापूर पुनर्वसनमध्ये झालेला घोळ संदर्भात जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांच्या ठिय्या आंदोलनाला संपूर्ण यश आलं आहे। आज असतपूर येथे पुनर्वसनमधील सर्व एजन्सीज तसा वरिष्ठ अधिकारी यांच्या समक्ष बैठक घेण्यात आली आणि सर्व बाबीवर सकारात्मक चर्चा होऊन नरेंद्र पडोळे यांची आंदोलन अखेर हे या ठिकाणी मागे घेण्यात आलं आहे। पाहूया यावेळी नरेंद्र पडोळे यांनी काय भूमिका यावेळी मांडली। असतपूर आणि शहापूर पुनर्वसनच्या ज्या भ्रष्टाचार झाला कामामध्ये त्यासाठी आपण ठिय्या आंदोलन केलेलं होतं आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपण ठिय्या आंदोलन इथं करत आहे। त्यानंतर टाकीवर सुद्धा चढलेले होते आणि आपण शेवटी सर्व अधिकारी आणि सर्व एजन्सी इथे एका जागी बोलावली। काही एजन्सीचे अधिकारी इथे आले नाही आणि जे मुख्य जे आहेत आपल्याला गुरु साहेब हे इथे आले आहेत, काही अधिकारी आले आहेत। आता या आंदोलनाचा तोडगा यामध्ये निघाला काय सर्व आपण सरळ काढलं। कसं आपण दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन या ठिकाणी ठेवलं। पहिल्या टप्प्याचं आंदोलन याच प्रकल्पासाठी आपण निंबारी येथे सापन नदीकाठी केलं होतं आणि बरेचसे त्यावेळेच्या आंदोलनातून मार्ग गुरु साहेबांनी काढलेत आणि राहिलं आता हे पुनर्वसनातले जे काम आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले। तुम्ही सतत पहिल्या दिवशी 2-3 दिवस सतत ते कामं मी तुम्हाला सुद्धा दाखवले। ते MGPच्या माध्यमातून झालेले कामं असोत किंवा यांच्या पाटबंधारे विभागाच्या मार्फत ज्याही काही एजन्सी यांनी नेमल्या असतील, जे ठेकेदार असतील त्यांच्या मार्फत ती निकृष्ट दर्जाची कामं झाली। परंतु जो सांगली येथील ठेकेदार होता ज्यांनी त्या दोन्ही पुनर्वसनातल्या शासकीय सोयी सुविधा निर्माण या ठिकाणी केल्या, त्याचं मला वाटतं साहेबांनी ते हे काय म्हणतात त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये सुद्धा प्रस्ताव पाठवला आणि त्यांचा काही तो निधी सुद्धा रोखून ठेवलेला आहे आणि आता त्यांनी एक प्रतिनिधी त्यांच्या तिथून सांगली येथून पाठवलेले आहे आणि त्यांनी ते कबूल केलं आहे की ते काही कामं आपण करून देतो। परंतु आपण हे आंदोलन साहेबांच्या विनंतीमुळं खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी आपण थांबवलेलं आहे। लोकांच्या समस्या जेमतेम आपण निकाली काढलेल्या आहेत। आता काही तांत्रिक विषय असतात की जे यांच्याही हाती नाहीत, त्याच्या प्रमा करावा लागतात। काही म्हणजे ज्या वरिष्ठांकडे ज्या बाबी आहेत, आता येसुर्णा, निंबारी, सावळी बुजुर्ग, सावळी खुर्द हा विषय आतापर्यंत या प्रकल्पग्रस्तामध्येच नव्हता। वास्तविक तो असायला पाहिजे, परंतु नसल्यामुळं काय झालं की त्या आंदोलनामुळं ते काम मार्गी लागलं आणि साहेबांनी तशा प्रकारचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे त्यांनी पाठवला आणि त्याचं ते सर्वेक्षण सुद्धा सुरू केलं, लेवल काढून की या निंबारीतले किती घरं बसतील, आपल्या येसुर्ण्यातले किती बसतील, हा सगळा ते आपल्याला 8 दिवसात त्यांनी देण्याचं कबूल केलं की 8 दिवसात ज्यांनी आतापर्यंत जे कामं केली। आता इथं जे विद्युतचे कामं या ठिकाणी झाले त्याची सुद्धा इथं एजन्सी आलेली आहे। त्यांना सुद्धा मी सांगितलं की तुम्ही आम्हाला एखादा लाईट लावून दाखवा, लागत नाही म्हणून त्यांनी सुद्धा हमी दिली की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून देऊ। म्हणून कसं आहे, काही दिवस याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागेल। तो वेळ आपण निश्चितच देणार आहोत आणि या पुनर्वसित भागातील त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधेसाठी बांधलेल्या शाळा असो, लहान मुलांसाठी बांधलेल्या अंगणवाड्या असो, आपल्या गावची जे खऱ्या अर्थानं तिला संसद आपण समजतो ते ग्रामपंचायत भवनं असतील ते व्यवस्थित झाली पाहिजे। म्हणून मंदिरं, मस्जिदी ह्या व्यवस्थित या ठिकाणच्या असल्या पाहिजे। हीच खऱ्या अर्थानं आमची सगळ्या आंदोलनकर्त्या समितीची हे होती, इच्छा होती आणि ती खऱ्या अर्थानं आता साहेबांजवळ केलं। आता सतत 27 दिवसापासून चाललेलं एक ठिय्या आंदोलन आज साहेबांनी दिलेल्या आश्वासनानंतर मी इथं थांबवलेलं आहे। आपण मध्यंतरी आपण शेवगा साहेबांची मुलाखत घेतली होती, ज्या पद्धतीचं पुनर्वसन व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीचं पुनर्वसन झालं नाही हे सुद्धा साहेबांनी कबुली केली होती। आता जे आपण जे बांधकाम करणार आहे, जे राहिलेले आपले ते तडे गेलेले आहेत, त्या बिल्डिंग मध्ये तडे गेलेले आहेत, आपले जे ग्रामपंचायत त्याला इमारत आणि तिथे टाकी आहे महत्वाची टाकी, आता त्याला तडा गेलेला आहे। आता त्याला दुरुस्ती म्हणजे त्याला सुद्धा लावला त्याचं आपण ऍडिट करून घेणार। सगळ्या सरकारी बिल्डिंगीचं ऍडिट करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे। त्या बिल्डिंगी
अधिग्रहण करून घेतल्या, म्हणजे हँडवर्क ज्याला आपण म्हणतो त्या करून घेतल्या. त्यावेळेस मला वाटते हे BDO साहेब नव्हते, परंतु ज्यांनी काही करून घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांची ती चुकी आहे. खऱ्या अर्थानं आपल्या गावातल्या इमारती कशा आहेत, कशा पद्धतीनं असायला पाहिजे, त्याचं प्राक्कलन तपासायला पाहिजे, त्या पद्धतीनं कामं झालीत की नाही हे सगळं पाहायला पाहिजे होतं, परंतु ते केल्या गेलं नाही. परंतु ज्या बिल्डिंगी अतिशय निकृष्ट दर्जाच्या असतील, बसण्यायोग्य नसतील, ॲडिटमध्ये जर आलं तर त्या बिल्डिंगी सुद्धा आपण दुसऱ्या बांधून घेण्याकरता भलं मोठं आंदोलन उभं करू. आपण कारवाईची मागणी सुद्धा मागितली होती या आंदोलनामध्ये. ज्या अधिकाऱ्यांनी जर कामचुकारपणा केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. निश्चितच ती आहे, ती मागणी मी सोडलेली नाही, ती निश्चितच आहे. त्यासाठी साहेबांनी मला सांगितलं ते समिती नेमणार आहे आणि यामध्ये त्यांना अतिरिक्त पैसे दिले गेले, समजा मोबदल्यामध्ये जी तफावत आहे ती तपासल्यानंतर निश्चितच साहेबाच्या माध्यमातून वरिष्ठांकडून संबंधित अधिकाऱ्यावर किंवा संबंधित ठेकेदारावर कारवाई निश्चितच होईल. आता आपण जे आंदोलन केलं होतं आज स्थगित झालं, आजपासून स्थगित झालं म्हणजे हे आंदोलन स्थगित झालं. यावर जर मागण्याची पूर्तता झाली नाही तर मी दुसरंही आंदोलन उभं करू शकतो, कारण जोपर्यंत माझ्या प्रकरणात या छळा लागणार नाही तोपर्यंत मी हे पूर्वत्वास नेल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमच्यावर आरोप लागले होते की आपण आंदोलनाच्या माध्यमातून काही देवाणघेवाणाचा जो आहे असे आरोप लागले, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? ते प्रत्येक ठिकाणी माणसाचे हितचिंतक असतात. त्या हितचिंतकांनी मी निंबारी येथे ठिय्या आंदोलन केल्यानंतर माझ्या मुलीचं लग्नामध्ये मी व्यस्त असल्यानंतर काही लोकांनी असतपूर असो, निंबारी असो, येसुर्णा असो, त्या हितचिंतकांनी म्हटलं की नरेंद्र पडोळे यांनी पैसे घेऊन ते मॅनेज झाले. परंतु माझं म्हणणं त्यांना हेच राहील की मी पैसे खातानाचे व्हिडिओ किंवा मला अँटी करप्शनच्या ताब्यात त्यांनी द्यावं, त्या क्षणी माझ्यावर कारवाई करून घ्यावी. असतपूर शहापूर पुनर्वसनच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी ठिय्या आंदोलन केलेला होता आणि या आंदोलनामध्ये दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनामध्ये त्यांनी टाकीवर सुद्धा चढलेले होते आणि त्यानंतर त्यांना एक तारीख दिलेली होती. त्या 3 तारखेला जवळपास आज सर्व वरिष्ठ अधिकारी या संबंधित डिपार्टमेंटची एजन्सीचे लोक इथं आलेले होते आणि त्यांच्यामध्ये सर्व बैठक पार पडली आणि अनेक मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि या सकारात्मक चर्चामध्ये त्यांनी अनेक आश्वासन देऊन आता या नरेंद्र पडोळे यांचं आंदोलन आज स्थगित झालेलं आहे आणि ज्या ज्या एजन्सी आहे, ज्या ज्या त्रुट्या झालेल्या आहेत या कामामध्ये, त्या सर्व काम करण्याची जबाबदारी येथील जे कार्यकारी अभियंता आहे गुरव साहेब यांच्या समक्ष सर्व एजन्सीना पाठवण्यात येणार आहे आणि काही ठेकेदारांवर ब्लॅक लिस्टचे आदेश सुद्धा इथून काढण्यात आलेले आहेत आणि याच प्रकरणामध्ये आज नरेंद्र पडोळे यांचा आंदोलनाचा दुसरा जो टप्पा होता तो आज इथं समाप्त करण्यात आलेला आहे आणि सर्व शहानिशा करून सर्व गावकरी इथं उपस्थित होते आणि अनेक डिपार्टमेंटचे पदाधिकारी आणि गावातील जे महत्वाचे सरपंच आहे मुंदाने साहेब, त्याच्यानंतर आपले शहापूरचे सरपंच चराटे हे सुद्धा इथं समक्ष होते. यांच्या समक्ष सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मान्य करून घेतलेल्या आहेत आणि आता यावर आश्वासन दिलेलं आहे गुरव साहेबांनी की लवकरात लवकर याच्यावर आपण तोडगा काढणार आहे. सहारा समाज निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती.